नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन एज्युकेशन MSG. इयत्ता 10वीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन या भागातील कथालेखन हा प्रकार पाहणार आहोत. कथा म्हणजेच गोष्ट ऐकणे आणि सांगणे हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे. तसेच तो सर्वांनाच आवडतो आणि आवडीचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीत त्याचबरोबर नवनिर्मितीत व सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे. कथ्यते इति कथा म्हणजेच सांगितली जाते ती कथा. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर सुद्धा आधारित असू शकते आणि तीच आपण व्यवस्थितरित्या मांडायची असते. कथेतून आनंद मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे कथा ही विचार करण्यास प्रवृत्त करणारी म्हणजेच विचार प्रवर्तकही असायला हवी. कथेतून आनंदाबरोबरच विचारांनाही दिशा मिळाली पाहिजे. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे, त्याचबरोबर संवाद लेखन, पात्र यांच्या तोंडी जी देणारी भाषा आहे, येणारी जी भाषा आहे ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला फुलवणारी आहे. हे लेखन कौशल्य विद्यार्थ्याला आत्मसात करता आलं पाहिजे. लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन करण्याच्या किंवा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा मूळ हेतू आहे, गाभा आहे. उत्तम कथालेखनासाठी काही बाबी म्हणजेच गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 1. कथेला योग्य शीर्षक द्यावे. तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही, लिहिलेत तर उत्तम. 2. शीर्षकावरून कथेच्या विषयाची म्हणजे कथाबीजाची कल्पना यायला हवी. 3. शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असावी असे बंधन नाही. 4. कथा भूतकाळातच लिहावी. 5. लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे आहे. 6. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणे आवश्यक आहे. 7. कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी. म्हणजे जर एखादा ग्रामीण व्यक्ती आपल्या कथेमध्ये पात्र असेल तर त्याच्या तोंडची भाषा ही ग्रामीण असावी. 7. 8. कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. 9. कथेमध्ये किमान 2 ते 3 परिच्छेद पाडावेत, जेणेकरून कथेचे 3 भाग प्रामुख्याने आपल्या लक्षात यायला हवेत. कथेचा प्रारंभ, कथेचा मध्य आणि कथेचा शेवट. 10. कथालेखनात 80 ते 100 शब्द असावेत. म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक सृजनशील कथा लेखन करण्याचा सराव करणे आवश्यक आहे.
11. कथेचा प्रश्नपत्रिकेत दिलेला पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध असेल तर तो उत्तरपत्रिकेत परत लिहू नये. 12. कथा नेहमी भूतकाळातच लिहिणे आवश्यक आहे. कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती. आपण लिहिलेली कथा, तिचं मूल्यमापन कसं केलं जातं? तर 1. कथाबीजावरून कथालेखन. कथाबीज म्हणजे काय? तर कथाबीज म्हणजे कथेचा विषय. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचतो आपण, परंतु विषयाला कुठेही वेगळं वळण असू नये. 2. शीर्षकावरून कथालेखन. 3. दिलेल्या शब्दावरून कथालेखन. 4. अपूर्ण कथा पूर्ण करणे. जसं अ भाग कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितला जातो. ब भाग उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो. आणि 5वा भाग आहे मुद्द्यावरून कथालेखन. म्हणजे विषय दिला जातो, कधी शीर्षक दिलं जातं, कधी शब्द दिले जातात, कधी अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी पूर्वार्ध दिला जातो, तर कधी उत्तरार्ध दिला जातो, आणि कधी तर मुद्द्यावरून कथालेखन करण्यास सांगितले जाते. कथालेखनासाठी वर दिलेल्या प्रकारापेक्षा वेगळ्या सृजनशील पद्धतीने कृतीची मांडणी केली जाऊ शकते. अशा वैविध्यपूर्ण कृतीचा शोध घ्यायचा आणि तसा आपण अभ्यास करावा. विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं वाचन जास्त असतं तो सहज कथालेखन करतो. यासाठी विद्यार्थ्याने वाचते झाले पाहिजे. पुस्तके वाचा, कारण ज्या पुस्तकातून आपण ज्ञान प्राप्त करतो, म्हणजेच वाचनातून मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक मग लेखन करू लागतं. हा प्रकृतीचा नियम आहे, तो पाळा. विद्यार्थी मित्रांनो, कथेचे काही प्रकार असतात, जसे की बोधकथा, ऐतिहासिक कथा, ग्रामीण कथा, प्रेमकथा, विनोदी कथा, रूपक कथा, शौर्य कथा, विज्ञान कथा, सामाजिक कथा, कौटुंबिक कथा, असे कथेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता रूपक कथेमध्ये जर पाहायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, जीवनाबद्दल त्यातून काहीतरी तत्वज्ञान विदित झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. विनोदी कथालेखन करायचं झालं तर भाषा हसरी असली पाहिजे. ऐतिहासिक कथा लिहिताना वीररस भाषेमध्ये असावा लागेल. विज्ञान कथा लिहित असताना विज्ञानवादी शब्द त्याला अनुसरून कथालेखन केलं पाहिजे. कौटुंबिक कथेमध्ये जिव्हाळा, माया, प्रेम असायला हवी. ग्रामीण कथेमध्ये ग्रामसंस्कृतीचं दर्शन घडलं पाहिजे. बोधकथेमध्ये एखाद्या कथेतून आपण काय शिकलो यासाठी कल्पना दिली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्या त्या प्रकारामध्ये लेखन करायला जमलं पाहिजे. आणि यासाठीच कथाबीज आणि कथेचा प्रकार हे महत्त्वाचे ठरतात. वात्सल्यमूर्ती, आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार, म्हणून मी आणि माझी धाकटी बहीण सानिका
खूप खुश होतो. त्याला कारणही तसंच होतं. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले. 10 ते 15 मे अशी ट्रिपची तारीखही ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा, कॅमेरा बरोबर घ्यायचा का? सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. अगं हो, घेऊया, म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे, आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट उजाडली. आई, बाबा, मी, सानिका सर्व तयार झालो. आवराआवरी झाली आणि सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. बाबांनी दरवाजा उघडला. पाहतात तर आम्हाला धक्काच बसला. गावाहून आजी आजोबा आलेले, सगळे मुसळकेरात. आमची सहल रद्द झाली. तो संपूर्ण दिवस आम्ही हिरमुसलो होतो. आमची नाराजी आजी आजोबांच्या ध्यानी आली. त्यांनी ती चेहऱ्यावर दाखवली नाही, पण त्यांचा 2 दिवसात परत जाण्याच्या बोलण्यावरून ते समजले. संध्याकाळी बाबांनी आम्हाला जवळ घेत आजोबांनी, आजीने आपल्यासाठी केलेला त्याग आणि कष्ट याची जाणीव करून दिली. आजपर्यंत आम्हाला याची कल्पनाच नव्हती. मग मात्र आम्ही आजी आजोबांशी खूप चांगले वागू लागलो. आता त्यांच्यासोबत आमची एवढी मस्ती चालली की त्यांच्याशिवाय काही सुचतच नव्हते. आजीच्या हातचे विविध पदार्थ, आजोबांकडून शेतीतील, गावाच्या रानातील, प्राणी पक्ष्यांविषयी गोष्टी, बाप रे, किती ज्ञान. आमची गट्टी झाली. आता त्यांचे प्रेमळ वर्तन आमच्या वसाहतीत अन्य कुटुंबातील माझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आजी आजोबा घरी असायला हवेत असे वाटू लागले. 2 कुटुंबातील आजींना तर वृद्धाश्रमातून घरी परत आणले. हा सुखद अनुभव आम्हाला नक्कीच महाबळेश्वर सहलीत मिळाला नसता. खूप आनंद मिळाला त्या 10 दिवसात. आजी आजोबा गावी गेले, पण आम्हाला ते परत कधी येणार याची हुरहुर लागली आहे. मी तर दिवाळी सुट्टीत आजी आजोबांकडे जायचा बेतच आखलेला आहे. शेवटी म्हणतात ना, वटवृक्षाची छाया मिळवण्यासाठी त्याखाली बसावे लागते. काकेत कळसा, गावाला वळसा. सकाळच्या पहरी भाकरीचं गाठोडं सोबत घेऊन हरबा आपल्या शेतावर गेला तसा तो नेहमीच शेतात राब राब राबत असे. सूर्य माथ्यावर आला तसा हरबाने काम थांबवलं आणि बैलांच्या पुढ्यात वैरण टाकून कारभारणीनं दिलेलं भाकरीचं गाठोडं सोडलं. जवळच्या शेताच्या बांधावरून जाणाऱ्या एका अनोळखी माणसानं हरबाला हाक मारली, दादा, थोडं पाणी मिळेल काय? हरबाने होकारार्थी प्रतिसाद दिला, या की, थोडी भाकर पण मोडू. वाटसरूला सुद्धा भूक लागली होती. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. तसंच झाले. पाणी मागितलं आणि भाकरी मिळाली. भाकरी मोडता मोडता दोघांच्या गप्पा जमल्या. हरबाने विचारलं, यापूर्वी पाहिलं नाही तुम्हाला? तसा वाटसरू बोलला, मी हिरा शोधायला बाहेर पडलो आहे. एक चमकदार अमूल्य वस्तू आहे आणि आपल्या मुठीत मावेल एवढा हिरा जर आपल्याकडे असेल तर आपल्या 5 पिढ्या बसून खातील एवढी किंमत असेल. झालं. सुखाने जीवन व्यतीत करणारा हरबा आता विचार करू लागला. आता जाता येता बसता उठता फक्त डोक्यामध्ये ह्याचाच विचार. त्याच शेतीतील लक्ष उडालं. एक दिवस आपली शेती विकून हरबा हिरा शोधण्यास बाहेर पडला. बरीच भटकंती केली. हातचे पैसे संपले. आता त्याला परत आपल्या घराची, गावाची आठवण येऊ लागली आणि अपयशी हरबा घरी परतला. तेवढ्या काळात गावातील ज्या व्यक्तीने त्याची जमीन विकत घेतली होती त्याच्या घरामध्ये एक जवाहीर आला होता. त्याने त्या व्यक्तीला घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या एका चमकदार दगडाबद्दल विचारले, मालक, एवढा मोठा हिरा कोणत्या जवाहिराकडून घेतला?
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, अरे हा हिरा नाही, माझ्या नवीन शेतजमिनीच्या बांधावरील दगड आहे, शोभेसाठी आणून ठेवला आहे. असे अनेक दगड बांधावर आहेत. हे ऐकून तो जवाहीर तर आश्चर्यचकित झाला. तो त्या व्यक्तीसोबत शेतावर गेला. तेथील स्थिती पाहून त्याचे डोळे दिपावले. तेथे तर हिऱ्याची खाणच होती. आता त्याच खाणीवर हरबा मजूर म्हणून काम करतो. बाळानो, तुझे आहे तुझपाशी, परिवेड्या तू जागा चुकलास. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचं आपल्याला कधीच ज्ञान होत नाही आणि कस्तुरी मृगासारखं आपण कस्तुरीच्या शोधात ऊर फुटेस्तोवर धावत राहतो. अशी ही कथा.